सकाळी जळगाव जिल्ह्यातील भादली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून एका माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेने गावात खळबळ उडाली आहे। अधिक तपासासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातील भादली गावात 36 वर्षीय युवराज सोपान या माजी उपसरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला। गुरुवारी रात्री झालेल्या वादाच्या तावात अज्ञात 3 व्यक्तींनी चाकू आणि चॉपरने त्याच्या छातीवर वार केले। ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजता घडली। शेतकऱ्यांच्या समोर झालेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार युवराज कोडी याचा गुरुवारी रात्री काही लोकांशी वाद झाला होता। या वादातून अज्ञात 3 जणांनी त्याच्यावर चाकू आणि चॉपरने हल्ला केला। युवराज यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। ही घटना काही शेतकऱ्यांसमोर घडली। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते। पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांच्या पत्रांची शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा बा त्यांनी तिन्ही बापलेक येऊन यांना धमकायचे ते। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोडी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले, भरत हॉटेलवाले तिघी बापले काही त्यांना मारलं बा कानाजवाडे शहरात। कशावरून वाद होता? कशावरून वाद गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फांग आले, याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक साकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा। युवराज यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। युवराज कोडी यांच्या मृत्यूमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती। युवराज हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आणि पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचे काम चालू आहे। या धक्कादायक घटनेमुळे भादली गावात तणावाची स्थिती आहे। पुढील तपासासाठी पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जाईल।